एखाद्याची अशा पद्धतीची एक मजबूत शरीरयष्टी आहे जी अपवादात्मकपणेच असते एखाद्याकडे वगैरे आणि जी म्हणजे हजारांमध्ये एखाद्याची असते वगैरे अशा पद्धतीची त्याच्याकडे तब्येत आहे, पण त्याचा स्वतःवरती आत्मविश्वासच नाहीये सामर्थ्यावर त्याच्या, तर काय उपयोग आहे का त्याचा? की हनुमान सुद्धा ज्यावेळी लंकेकडे झेप घेणार असतो समुद्रावरून, तर त्यावेळी त्याचा सुद्धा स्वतःवरती विश्वास नव्हता. त्याच्याकडे एवढी प्रचंड शक्ती होती की तो एका उडीमध्ये लंकेपर्यंत पोहोचू शकतो. या गोष्टीवर त्याचा विश्वासच नव्हता. पण जांबवंतांनी ज्यावेळी हनुमानाला विश्वास दिला की तुझ्यामध्ये इतकी शक्ती आहे की तू असं करू शकतोस, त्यावेळी हनुमानाने त्याची सगळी शक्ती एकवटली आणि स्वतःच्या त्या एका आत्मविश्वासासोबत ती उडी घेतली आणि त्यावेळी तो लंकेत पोहोचला. असं ते एक उदाहरण आहे. तर असं आहे, म्हणजे ज्यावेळी स्वतःवरती आपला विश्वास असेल तर आपण एखादी गोष्ट साध्य करू शकतो, असा तो मुद्दा आहे. तर असंच आपल्याला सुपर किड्स फोरमच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक मुलामध्ये एक तो त्या पद्धतीचा ती श्रद्धा किंवा तो विश्वास, आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. त्याच्यामुळे त्यातून त्या गोष्टी किंवा त्यांना जे काही साध्य करायचंय त्यांच्या आयुष्यामध्ये ते साध्य करू शकतात, हा विश्वास आपण त्यातून त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो. असं त्यासाठी मुलांना एक ना मोकळं वातावरण देता आलं पाहिजे आपल्याला, आणि आपण तेच या माध्यमातून देतोय की त्यांना स्वतःच ते त्यांच्याकडून काही ना काहीतरी त्या गोष्टी आल्या पाहिजेत, असं 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 घडलं पाहिजे. कारण त्यातून काय होतं की ती मुलं मोकळी होतात आणि त्यांच्यामध्ये काय आहे आतमध्ये दडलेलं ते ते त्यातून बाहेर येतं. आपण जर समजा एकमार्गे जर शिकवत असू प्रत्येक वेळी आपल्या परंपरेनुसार, तर काय होतं की त्यातून त्या मुलांची काही डेव्हलपमेंट होत नाही. आपण आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होते कारण आपण त्यांना ती गोष्ट समजावून सांगतोय, किंवा हे असं म्हणजे आपलीच किंवा शिक्षकांची डेव्हलपमेंट होत राहते त्यातून, मुलांचा काहीच त्यातून फायदा होत नाही. ज्यावेळी आपण त्यांच्याकडे एखादी गोष्ट करायला देऊ की आज म्हणजे एक असे टास्क देऊ त्यांना या पद्धतीचे की हे टास्क तुम्ही प्रत्येकाने आज करायचे आहेत, आणि तो टास्क करायला त्यांना दिल्यानंतर ते स्वतः त्यामध्ये काहीतरी जाऊन रिसर्च करतात, त्यानंतर पाहतात की हे कसं करायचंय, आणि मग ते त्याचा स्वतःच शोध लावतात, त्यातून त्यांची डेव्हलपमेंट होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण आपण सुपर किड्स फोरम मधून देतो त्यांना. एकाग्रतेची आणखी एक महत्वाची गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे प्रेम. म्हणजे मन त्याच्या आवडीच्या वस्तूंवर वास करते, हा एक अपरिवर्तनीय नियम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबद्दल प्रेम निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे संपूर्ण जगाचा आपण सर्वे करताना जर मला वाटतं तरी की प्रत्येकाला आपण जर विचारलं की या जगातली सगळ्यात उत्तम गोष्ट कोणती, तर मला वाटतं जास्तीत जास्त लोक प्रेम या गोष्टीला वोट करतील असं. कारण ही गोष्टच अशी आहे की आपण कोणत्याही गोष्टीवर आपलं जे काम असेल, आपल्या परिवारातील काही व्यक्ती असतील, आपले काही गुरुजन असतील, किंवा ज्यांच्यावरती आपण प्रेम करू, त्या प्रेम भावनेतून एखादी गोष्ट साधली जाते असं मला वाटतं. म्हणजे आपण आतापर्यंत या एकाग्रता या विषयावरती आपण बरेच मुद्दे पाहिले, पण त्या सगळ्यातील शेवटला हा मुद्दा का आला, किंवा हा तितकाच महत्वाचा का आहे मुद्दा, आणि महत्वाची गुरुकिल्ली का म्हणू शकतो आपण याला, कारण या सगळ्या गोष्टी ज्यावेळी म्हणजे आपल्याला फोकस आपला क्लिअर आहे, त्यानंतर आपण किती वेळ कॉन्सन्ट्रेट करू शकतो त्या एखाद्या गोष्टीवरती, त्यानंतर आपण आपलं ते मन निर्मळ ठेवून जास्तीत जास्त आपली एकाग्रता कशी एकवटू शकतो, किंवा अजून जे काही त्याच्यामध्ये मनामध्ये विचार काही बाहेरून विचार काही येऊ नयेत म्हणून त्यांच्यावरती आपण कंट्रोल ठेवतो, किंवा या सगळ्या गोष्टी करता करता शेवटला आपण एखाद्या गोष्टीवरती आपण जे काही आपलं काम साध्य करायचंय, आपल्याला जे काही आपलं ध्येय अचीव करायचंय, तर त्या ध्येयावरती सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे. आता थोडक्यात एखादं उदाहरण घेतलं की एखाद्या गायकाला त्याचं ध्येय साध्य करायचंय, म्हणजे त्याला एक मोठा गायक व्हायचंय, किंवा तर असं असं जर त्याचं ध्येय असेल तर त्याला काय करायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा, की त्याच्या गायकीवरती, त्याच्या कौशल्यावरती आणि त्याच्या गायनावरती सुद्धा त्याने प्रेम केलं पाहिजे. ते प्रेम करेल म्हणजे सतत त्या गायनामध्ये राहील तो, ज्या पद्धतीचा रियाज करायला पाहिजे त्याला तो सतत त्या पद्धतीचा रियाज करेल. त्यातून अजून कोणाकोणाकडून म्हणजे जिथे कुठे जाईल त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तो फक्त गाणं 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 हा एकच विषय डोक्यामध्ये ठेवून त्यातून ज्या ज्या काही गोष्टी शिकता येतील, जिथे कुठे जाईल त्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करेल, आणि एकंदरीत त्या गायनावरती, त्याच्या कलेवरती, कौशल्यावरती, सगळ्यावरती तो प्रेम करेल. आणि अशा पद्धतीने जर त्याने प्रयत्न त्याचे चालू ठेवले आणि त्याच्या कलेवरती प्रेम केलं, तर अर्थातच त्याचं ते जे काही ध्येय आहे ते साध्य होऊ शकेल.
की आईचं मुलावर असणारं प्रेम. तर त्या पद्धतीचं एक उदाहरण आहे. आपण त्यातून सुद्धा समजून घेऊ शकतो एक हा मुद्दा कसा आहे. म्हणजे ते जे काही ध्येय आहे की आपल्या मुलाला कुठेही कमी पडू नये मुलगा आपला आणि भविष्यात त्याने खूप प्रगती करावी हे प्रत्येक आईचं ध्येय असतं. त्या पद्धतीनेच एक गोष्ट आहे. तर ती कशी आहे की म्हणजे एक मुलगा असतो जो शाळेतून एका त्याच्या बाईंनी त्याला घरी घरी त्याच्या पालकांना दिलेलं एक लेटर असतं ते घेऊन येतो आणि ते त्या लेटरवरती बाईंनी काहीतरी लिहून दिलेलं असतं आईसाठी एक हे तर मेसेज. तर तो ती आई वाचते आणि तो कागद फोल्ड करून लपवून ठेवते आणि त्या मुलाला मुलगा विचारतो की आई मला मॅडमनी सांगितलं की तू आजपासून शाळेत येऊ नको आणि ही चिठ्ठी दिली. तर काय विषय आहे हा असं तो विचारतो. तर आई म्हणते की काही नाही बाळा. तर तुझ्या बाईंनी सांगितले यामध्ये असं की तू या जगातला असा एकमेव असा मुलगा आहेस जो खूप काही जो खूप पुढे जाऊ शकतो, खूप मोठा होऊ शकतो, ज्यामुळे आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत त्याला बसवून किंवा शिकवून चालणार नाही असं म्हणते आणि त्यानंतर ती चिठ्ठी लपवून ठेवते. आणि त्यानंतर ज्यावेळी तो मुलगा त्या मुलाला त्या वाक्यातून एक प्रेरणा मिळते आईच्या वाक्यातून आणि एक उत्साह निर्माण होतो आणि त्यातून तो शाळा सोडल्यानंतर सुद्धा काही ना काही त्याच्यामध्ये जे काही कलागुण आहेत त्याच्यावरती काम करायला लागतो आणि हळूहळू पुढे जाऊन खूप मोठा होतो, एक वैज्ञानिक होतो. आज म्हटलं जातं की आपल्या ज्या काही लाईट्स वगैरे आहेत आपल्या या सगळ्या जिथे सुरुवात झाली एडिसनने या लाईटचा शोध लावला असं म्हणतात. तर हा एवढा मोठा सायंटिस्ट त्याचं नाव घेतलं जातं आज जगामध्ये. तर त्या मुलाचा पुढे मोठा होऊन एडिसन घडला. तर तो एक दिवस तो एडिसन घरी जातो, आपल्या जुन्या घरी जातो, जिथे आई आणि त्याचं तिथे काही संभाषण झालेलं असतं तिकडे जातो आणि त्यावेळी तो ती एक ड्रॉवर उघडून बघतो तर त्या ड्रॉवर मध्ये ती लहानपणीची चिठ्ठी त्याला सापडते. ती तो त्यावेळी उघडून वाचतो तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की तुमच्या मुलाला काहीही येत नाही, तो आमच्या शाळेमध्ये शिकण्याच्या योग्य नाही, तो त्या काही नवीन घडवण्याचा पात्रतेचा नाही, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या शाळेतून तुमच्या मुलाला काढून टाकत आहे. तर हे वाक्य जर त्यावेळी त्याच्या आईने तसंच वाचून दाखवलं असतं तर त्या मुलाच्या मनावर किती परिणाम झाला असता हे आपण विचार करू शकतो. पण त्या आईचं मुलावर प्रेम होतं, त्या भविष्यात त्या मुलाला काहीतरी घडवायचंय, त्याच्या आयुष्यात चांगलं घडलं पाहिजे हे तिची प्रेमभावना किंवा या गोष्टीतून तिने जे काही सांगितलं त्याला, जे काही वाक्य आहे ते खरं वाक्य न सांगता त्या मुलाला प्रोत्साहन कोणत्या वाक्यातून मिळेल त्या तशा प्रेमळ शब्दाने त्या आईने त्या मुलाचा हे केलं, एक प्रोत्साहन दिलं त्याला. त्यामुळेच हा मुलगा पुढे जाऊन एवढा मोठा सायंटिस्ट घडू शकला. तर अशी एक गोष्ट आहे ती. तर अशा पद्धतीचं प्रोत्साहन मुलांना देऊन आपण घडवायचं काम सुपर किड्स फोरम मध्ये सुद्धा आपण करतो. म्हणजे एक प्रकारचं ते काउन्सिलिंग असतं की मुलांना किंवा जी कोणी आहेत आपल्या समोर तर त्यांना त्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमचं प्रत्येक वेळी जे काही योग्य सोल्युशन आहे ते परखडपणेच सांगणं गरजेचं नाहीये. तर ते आपण वेगळ्या शब्दाने सुद्धा वेगळ्या मार्गाने सुद्धा समजावून सांगू शकतो त्यांना, जेणेकरून त्या मुलांमध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण होईल. आणि तेच जर आपण परखड शब्दांमध्ये जर त्यांच्या समोर मांडलं, काउन्सिलर थोडक्यात असं नाही करत. काउन्सिलर काय करतात की एका वेगळ्या पद्धतीने ती जी काही कंडिशन आहे ती हाताळायचा प्रयत्न करतात. त्या पद्धतीने आपल्या सुपर किड्स फोरम मध्ये होतो. तर तसं तसं आहे ते की तेच जर आपण परखड शब्दामध्ये त्याला एखादी गोष्ट व्यक्त केली तर ती कदाचित त्याला हार्श वाटू शकते, त्याला त्याचा त्रास होऊ शकतो, त्याला वाईट वाटू शकतं, जेणेकरून त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याऐवजी त्याचा विश्वास थोडासा डळमळीत होण्याची सुद्धा शक्यता असते. पण तेच जर आपण त्याला गोड किंवा प्रेमळ शब्दामध्ये त्याच्या समोर ती गोष्ट मांडली आणि त्याला समजावून सांगितली तर तीच गोष्ट त्याला पटते आणि ती गोष्ट तो करू शकतो पुढे आणि पुढे जाऊन त्याचं जे काही ध्येय असेल ते अचीव्ह सुद्धा करू शकतो. आणि जेणेकरून काय होतंय की ती मुलं घरी सुद्धा असताना त्यांना तुम्ही जसं म्हणाला तसं की ते घरी जाऊन आपण बघू शकत नाही काय करतायत किंवा काय नाही, तर ते त्यांना काय करतायत किंवा काय नाही हे आपल्याला स्वतःला कळण्यासाठी आमच्याकडे अशा पद्धतीचे काही टास्क आहेत की जे आम्ही त्यांना दिल्यानंतर ते घरी सुद्धा एंगेज राहतात आणि त्यामधून काय होतं की त्यांना त्यांना तो टास्क किंवा जे काही त्यांचं ध्येय असेल किंवा ते जे काही काम असेल त्यांचं ते सोडून त्यांच्या डोक्यामध्ये दुसरे काही विचार येतच नाहीत. म्हणजे तुम्ही आता शब्द वापरला उनाडक्या करतात की काय करतात तिकडे ते आपण सांगू शकत नाही.
तर तेच त्या गोष्टीच त्यांच्या डोक्यामध्ये येऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये आपण या पद्धतीचे जे काही गोष्टी आहेत ते त्यांना किंवा जे काही सवयी आहेत चांगल्या संस्कार आहेत त्या गोष्टी म्हणा किंवा त्यांच्यासाठी काही असे टास्क आहेत जे करता करता त्यांना त्यातून ते घडत सुद्धा जातात. त्यानंतर त्यांचा त्यातून वेळ सुद्धा एक चांगल्या प्रकारे हे जातो, म्हणजे त्याचं वेळेचं चांगलं नियोजन सुद्धा होतं आणि मुलं चुकीच्या पद्धतीचं त्यांचा जो काही वेळ जातो तो न घालवता चांगल्या कामासाठी सार्थकी लागतो त्यांचा वेळ. अशा पद्धतीने आपलं सुपर किड्स फोरमचं त्यांच्याशी कनेक्शन असतं. त्याच्यामुळे जितक्या जास्तीत जास्त मुलांना आपल्या सुपर किड्स फोरम मध्ये कनेक्ट करता येईल, शाळेचा वेळ सोडला तर इतर वेळी ते काय करतात तर ते सुद्धा आपल्याला जर हँडल करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्या सुपर किड्स फोरम मध्ये बऱ्याच पद्धतीच्या काही टेक्निक्स वगैरे आहेत. आम्ही त्या यूज करून त्या मुलांवरती गायडन्स करतो त्यांना म्हणा किंवा त्यातून त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीचं काउन्सिलिंग याआधी सुपर किड्स फोरमच्या प्रोग्रामच्या माध्यमातून 25,000 पेक्षा जास्त मुलांना केलेलं असल्यामुळे त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही बघितलेत की बऱ्याच चांगल्या पद्धतीचे परिणाम घडून आलेले आम्हाला जाणवलेत आणि तोच फॉर्म्युला आम्ही इथून पुढे सगळ्या मुलांवरती वापरायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ज्या 25,000 मुलांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडलाय आज, तर तोच इथून पुढे सगळ्या मुलांमध्ये आपल्याला बदल घडवायचा हे ध्येय आहे. आणि तुम्ही पहिला प्रार्थनेच्या वेळी पाहिलंच असेल की आपलं सुपर किड्स फोरमचं ध्येय हे आहे की 1,000 सर्वगुण संपन्न मराठी करोडपती तरुण घडवायचे, युवक घडवायचेत आपल्याला. तर ते कुठून घडतील की त्यांना आपण हे जे काही टास्क देतोय किंवा या ज्या काही गोष्टी आपण सुपर किड्स फोरम मध्ये शिकवतोय तर त्यातून त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज येणार. त्यांना करोडपती होण्यासाठी किंवा इतके पैसे कमवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टींचा त्यांना हे करता येईल किंवा जे काही त्यांच्यामध्ये गुण आहेत त्या गुणांचा वापर करून त्यांना कसं काही करोडपती घडवता येईल किंवा सर्व गुण संपन्न तरुण युवक कसे काही घडवता येतील किंवा स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक कसा काही घडवता येतील, या सगळ्यावरती आम्ही अभ्यास करून हा सुपर किड्स फोरम हा प्रोग्राम बनवलेला आहे. तर यावरती काही तुम्हाला अजून सांगायचं असेल तर तुम्ही व्यक्त होऊ शकता आणि आपण थांबूया आज. तर सुपर किड्स प्रोग्राम खूप छानच आहे. विषय खूप सगळे आवडलेले आहेत म्हणजे आणि उपयोगी पडणार आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ते एका उपयोग आवश्यकच आहे. आपला उद्देश चांगला आहे, उपक्रम छान आहे आणि विद्यार्थ्यांना याची सध्या गरज आहे. हे कुठं आता शाळेमध्ये असं काही कधी मिळतच नाही. आता कोण सांगणार आहे किंवा समजावून सांगणार आहे. तर आपण कसं जे काय आहे ते अभ्यासाचे विषय तेवढेच घेतो, परंतु हे जे सर्वांगीण विकासाचे जे विषय आहेत, एकाग्रतेचे विषय, संबंधी विषय, आरोग्य संबंधीचे विषय आहेत, ते विषय आम्हाला एवढा वेळ पण नसतो कारण आपल्याला आणि हे विषय तिच्यामधून व्यवस्थित सांगितले जातात. हे चांगले असल्यामुळे खूप उपक्रम चांगला आहे, सुंदर आहे. हो. आता कसं होतं की हा जो काही विषय आहे तो आपल्या शहरातल्या सगळ्या मुलांपर्यंत काही ना मार्गातून पोहोचलेला असतो, पण आपल्या गावातल्या मुलांना किंवा आपल्या कोकणातल्या मुलांसाठी विशेष करून, कारण तिकडे ह्या बऱ्याच गोष्टींचा खूप अभाव दिसतो आपल्याला. आणि आम्ही आजपर्यंत बऱ्याच तिकडे फिरून बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिकडच्या मुलांमध्ये आणि इकडच्या शहरातल्या मुलांमध्ये का इतका हे मागासलेपण आहे, म्हणजे इतका फरक का जाणवतो आपल्याला, कारण त्यांना या गोष्टी मिळत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त हा प्रयत्न करतोय की कोकणातल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा सुपर किड्स फोरम हा प्रोग्राम कसा पोहोचवायचा त्याचा आम्ही विचार करतोय. तर ते तुमच्याकडे सुद्धा काही त्यासाठी मार्ग असतील किंवा तुम्ही काही तुम्हाला वाटत असेल की कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो कोकणातल्या मुलांना, कारण तुम्ही तिथे राहता आणि तुम्हाला चांगली परिस्थिती माहिती आहे तिथल्या मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला नक्कीच सांगू शकता की कशा पद्धतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, जेणेकरून आपल्या कोकणातल्या मुलांना हा जो काही हे जे काही विषय आहेत किंवा सुपर किड्स फोरम मध्ये जे काही सर्वगुण सर्वांगीण विकास घडवला जातो हा शहरातल्या मुलांप्रमाणेच त्यांच्यापर्यंत सुद्धा हा विषय पोहोचवला जाईल. तर त्याच्यावरती तुमच्याकडे काही हे असेल तर नक्कीच तुम्ही सांगू शकता. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जॉईन करा सुपर किड्स फोरम.
असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या हजारो विद्यार्थ्यांप्रमाणे 21व्या शतकातील यशस्वी करिअरची नवनवीन सिक्रेट जाणून घेण्यासाठी लगेच सुपर किड्स फोरम चॅनेलला सबस्क्राईब करा.